चालणाऱ्या शाळांनी सळलेली व्यवस्था या एबीपी माझाच्या वृत्तमालिकेमध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव इथल्या शाळेचा वृत्तांत दाखवला आणि प्रशासन खडबडून जागं झाले। पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर मॅरेथॉन बैठका धाराशिव मध्ये चालू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली, सीओनी बैठक घेतली आणि शाळा दुरुस्तीच्या संदर्भात इथला प्रश्न सोडवण्याच्या बाबत सूचना दिल्यात। शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व लोक आपल्या सोबत आहेत। नेमकं काय झालं बैठकीत, काय तुमचा प्रश्न होता आणि बैठकीत काय झालं? आमचा या ठिकाणी प्रश्न होता की आमच्या जी जिल्हा परिषद शाळा आहे सावरगाव मध्ये 3 शाळा आहेत, त्या 3 शाळेच्या 18 खोल्याचे निर्लेखन मंजूर होतं। शाळेमध्ये बऱ्याच भौतिक सुविधांचा अभाव होता। या ठिकाणी ती काल जी एबीपी माझानं बातमी दाखवली त्या बातमीचा इम्पॅक्ट झाला। आज जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी लगेच ताबडतोब आज 10:30 वाजता जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी आमची बैठक लावली व त्याच्यामधून त्यांनी लगेच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। हा जो प्रश्न आहे, जवळजवळ आमच्या शाळेची जी स्थापना आहे ती 1895 ला आहे। जवळजवळ 125 वर्ष झालं आमच्या या ज्ञान मंदिराकडे कोणीही नीट पाहत नव्हतं, त्याच्यावरती कोण मार्ग काढत नव्हतं। पण एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि लगेच इम्पॅक्ट झाला आणि 125 वर्षाचा प्रश्न मार्गी लागतोय आता। आणि त्याच्यामधूनच आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान मंदिराला कुठेतरी या ठिकाणी न्याय मिळाला, आम्हाला समाधान वाटतंय। काय अडचण होती? इतके वर्ष तुमचा प्रश्न का सुटत नव्हता? आज काय तोडगा निघाला? कुठल्याच प्रशासनामध्ये म्हणजे बीडीओ कार्यालयात असेल किंवा कलेक्टर ऑफिसला असेल किंवा सीओ कार्यालयात असेल, शाळेचा मालकी सूचित करणारा कागद एकही उपलब्ध नाही। जरी इतकी पुराणी शाळा असली तरी आज गावामध्ये एकही माणूस असा हयात नाही की तो म्हणेल की या ठिकाणी ही शाळा नव्हती। फार पूर्वीपासून म्हणजे 1895 ची स्थापना आहे। ग्रामपंचायतीने दिलेला एक ठराव 1934 चा ठराव बीडीओ कार्यालयामध्ये आहे, बीओ कार्यालयामध्ये आहे। फार जुनी शाळा आहे, मात्र मालकी हक्क सूचित करणारा एकही कागद शाळेकडे नाही किंवा प्रशासनाकडे इथं कुठंच नाही। मग आता पाठपुरावा रेव्हेन्यू डिपार्टमेंटने बी, तहसीलदार साहेबांनी बी केलेला आहे। 20 वर्षापेक्षा जर जास्त वहिवाट असेल तर कब्जा वहिवाटीच्या जोरावरती किंवा त्या नियमाचा वापर करून शाळेची जागा शाळेच्या नावानं करण्यासाठीची प्रोसेस सुरू आहे। आज काय सूचना दिलेल्या आहेत सीओ साहेबांनी शिक्षण विभागाने? शिक्षण विभागाला आज काय सांगितलं नेमकं बैठकीत? या ठिकाणी आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिक्षण विभागाला माननीय सीओ सर डॉक्टर मैनाक घोष यांनी सांगितलं की ताबडतोब या ज्या शाळेला रूम कमी आहेत त्या रूमची प्रशासकीय मान्यता देऊन आपण लगेच या कामाला सुरुवात करायची आहे। माननीय डॉक्टर मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य आहे आणि ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत होते। त्यांच्याच कारकिर्दीमध्ये हा प्रश्न थोडासा पटलावर आला आणि हा मार्गी लागतोय, याचंही आम्हाला खूप समाधान आहे। एकंदरीत 125 वर्षापासून या शाळेत सातबाराचीच नोंद नव्हती, मात्र एबीपी माझानं बातमी दाखवली त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा त्याची दखल घेतली। पालकमंत्र्यांनी सूचना घेतल्या आणि आता प्रशासन कामाला लागले। तात्काळ याची नोंद करून हा प्रश्न, जो शाळेच्या वर्गखोलीचा प्रश्न आहे, तो सोडवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।